विधान परिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याची 30 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. दिवस आता अगदी कमी आहेत. त्यामुळे दर दिवशी राजकारणातील समीकरण सुद्धा अगदी वेगाने बदलत आहेत. आपण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा विचार करूयात, कारण चर्चा जोरदार सुरू झालेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 2 उमेदवार हे निश्चित आहेत. हे दोन्ही उमेदवार निवडून येतील याबाबत कोणतीही शंका घेण्याचं कारण नाही. पण विधान परिषदेला एकनाथ शिंदे 2 उमेदवार कोण देणार? यावेळेला सुद्धा एकनाथ शिंदे धक्का तंत्राचा वापर करणार का? म्हणजे जसा त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी केलेला होता. डॉक्टर ज्योती वाघमारे यांचं नाव अगदी अनेक वेळी पुढे करून एकनाथ शिंदेंनी जोरदार धक्का दिलेला होता आणि तोच धक्का तंत्राचा वापर करून यावेळेला विधान परिषदेमध्ये सुद्धा होणार का? ही कुजबूज सुरू झालेली आहे. नाव सुद्धा समोर यायला लागली. मधल्या काळामध्ये आपण एक व्हिडिओ केलेला होता. ही प्रभाव संघटनेचे बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली आहे. जवळपास दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली आहे आणि त्यानंतर आपण लगेचच व्हिडिओ केलेला होता की बच्चू कडू हे शिवसेनेचे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचेच विधान परिषदेचे उमेदवार असतील. कदाचित तोच धक्कातंत्राचा वापर एकनाथ शिंदे करतील, अशा पद्धतीचा आपण एक व्हिडिओ सुद्धा केलेला होता. आणि त्यानंतर ही सगळी चर्चा सुरू झालेली. 2 नाव निश्चित होत आहे असं कळतंय. त्यातलं एक नाव डॉक्टर नीलम गोरे यांचंच आहे. त्या याच्या आधी ही विधान परिषदेवर होत्या. विधान परिषदेवर त्या उपसभापती होत्या, पण त्यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे अशी चर्चा आहे. आणि त्यानंतर आता बच्चू कडू यांचं सुद्धा नाव जवळपास निश्चित करण्यात येत आहे. बच्चू कडू यांच्या नावाला आता आणि तसंही डॉक्टर नीलम गोरे यांच्या नावाला पक्षातल्या एका गटाकडून विरोध होतोय. एकतर एका गटाचं असं म्हणणं आहे की डॉक्टर नीलम गोरे ठीक आहे आणि त्यांना आपल्याबरोबर त्या आल्या उद्धव ठाकरेंची साथ सोडून आल्या, पण त्यांना जे होतं ते पक्षाने दिलं. उपसभापती त्या झाल्या. आता पुढचे नावच विचारण्याआधीच घेण्याचं काही कारण नाहीये. याचं कारण असं आहे की आता तिथे नवीन एखाद्या चेहऱ्याला संधी दिली पाहिजे. त्यामुळे त्यांच्याही नावाला विरोध होतोय आणि बच्चू कडू यांच्या नावाला तर जोरदार एक गटांकडून विरोध होतोय. या गटाचं असं म्हणणं आहे की ज्यांना जर आपण उमेदवारी दिली तर या पुढच्या काळामध्ये विधान परिषदेमध्ये ते आवाज कोणाचा उठवतील, तर अर्थातच प्रभाव संघटनेचा ते कोणाला मजबूत करतील. प्रभाव संघटनेला त्यांना उमेदवारी देऊन एकनाथ शिंदेची शिवसेना ही थोडीच मजबूत होणार आहे. अगदी बरोबर आहे की बच्चू कडू हे एक आक्रमक लीडर म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. आता देखील त्यांनी शेतकऱ्यांची बातमीमध्ये पीक कर्जाचं जेव्हा एक मोठं आंदोलन उभारलं, त्यांच्यापुढे सरकारला सुद्धा झुकावं लागलं आणि सरकारला पीक कर्ज आम्ही देऊ, जून-जुलैपर्यंत आम्ही ते देऊ अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा सरकारला द्यावं लागलं. हे जरी खरं असलं, अनेक आंदोलन बच्चू कडू यांनी केलेले आहेत. आता आदिवासींची सुद्धा आंदोलन आपण बघितलेले. त्याचप्रमाणे बच्चू कडू हे एकनाथ शिंदेचे अत्यंत जवळचे मानले जातात. ते अगदी जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनापासून आपण बघत आलेलो आहेत. त्यामुळे एकतर मुळामध्ये भाजपला हे नाव चालणार आहे. भाजपमध्ये या नावाला घेऊन समाधानी असणार आहे का भाजप या नावाची अडचण असणार आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंनी बच्चू कडू यांचं नाव समोर आणलेलं आहे का? कारण आता एकनाथ शिंदे हे भाजपापासून हळूहळू आपली वेगळीच चूल मांडण्याचा प्रयत्न करतील. हे लगेच होणार नाही, पण 2029 पर्यंत त्या दृष्टीनं आता एकनाथ शिंदेची वाटचाल सुरू झाली आहे की आपण साताऱ्यापासून बघितलेलं आहे. आपण बच्चू कडूंच्या नावाला विरोध होतोय का? तर बच्चू कडूंच्या नावाला विरोध का होतोय शिवसेनेमधनं? तो यासाठी की त्याचं म्हणणं आहे की जर एक प्रवाह संघटनेमधलं जर त्याची उमेदवारी आणि त्याचा आपण पाठिंबा देणार असू तर आपल्याला अजिबात नको. मग आपल्याकडे त्याचे तेवढेच कार्यक्षम लोक आहेत की ज्यांच्या नावाचा विचार व्हायला पाहिजेत. दुसरं, जर बच्चू कडू यांच्या नावाचा विचार जर करायचा असेल तर बच्चू कडू यांनी आपली प्रवाह संघटना पूर्णतः शिवसेनेमध्ये विलीन करावी. जर ते विलीन करायला तयार असतील तर बच्चू कडू यांच्या नावाला आमचा विरोध नाही. इतक्या थेट आणि स्पष्ट शब्दामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेनेतला एक गट ही मागणी करतोय की त्याला जोरदार तशा पद्धतीचा प्रतिवाद करतोय. असंही समजतंय की हा गट जो आहे की बच्चू कडू यांच्या नावाला विरोध करतोय, तो गट यापुढे काळामध्ये श्रीकांत शिंदेंना सुद्धा जाऊन भेटणार आहे आणि त्याचं म्हणणं काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मुळामध्ये दुसरीकडे बच्चू कडू अशा पद्धतीने एकतर ते विधान परिषदेमध्ये म्हणून उभे राहतील का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, जसं की शिवसेनेतला एक गट म्हणतोय की प्रवाह संघटना ही शिवसेनेमध्ये विलीन झाली पाहिजे, यामध्ये मुळामध्ये बच्चू कडू हे तर तयार होतील हे बघणं फार महत्त्वाचं आहे. जर एकतर ते तयार होणार नाहीत आणि जर ते तयार झाले नाहीत, मग एकनाथ शिंदे त्यांच्याच नावाचा देखील आपल्याला बघावं लागेल.
कारण त्या एकनाथ शिंदेंनी जर का बच्चू कडूंच्या नावाचा आग्रह धरला तर मात्र अंतर्गत कलहांना अंतर्गत वादविवादांना एकनाथ शिंदेची शिवसेनेला समोर जावे लागेल हे मात्र तितकंच निश्चित आहे. त्यामुळे येणाऱ्या 1-2 दिवसांमध्ये आपल्याला कळणार आहे की नेमकं काय होतंय. बच्चू कडूंचा आपला प्रभाव संघटना ही शिवसेनेमध्ये विलीन करतीये का? एकनाथ शिंदे बच्चू कडूंना विधान परिषदेची उमेदवारी देताय का? इकडे डॉक्टर नीलम गोऱ्हेंना सुद्धा उमेदवारी मिळतीये का? एकनाथ शिंदे वेगळाच पुन्हा एक धक्का तंत्राचा वापर करताय, वेगळीच नाव समोर आणताय, हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.